सलामी बल्लेबाज इस वक्त मैदान में आते हुए हमारे मेन एम्पायर है गौरांग कदम। सारी भूमिकाएं वो निभाते हैं, एक एज एक अच्छे क्रिकेटर है, एम्पायर हो या कमेंटेटर हो, और एक अच्छे बैट्समैन ऑलराउंडर खिलाड़ी है वो। गेंदबाजी के लिए ओमकार, जिन्होंने पिछले मैच में 2 ओवर किए थे। कहीं ना कहीं जो गेंदबाजी का है ना, थोड़ा कमी नजर आ रही है श्री गणेश गोराई। कहीं ना कहीं उनके हाथों से अविनाश को जब ऑक्शन में छोड़ दिया गया। ओमकार राइट हम राउंड विकेट ड्रैगन के लिए। पहली थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, उसे पुल किया है, जहां मिड विकेट पे खिलाड़ी मौजूद, 1 रन से ही संतुष्ट होना पड़ेगा। अपना खाता खोलते हुए इस 1 रन के साथ ड्रैगन और उनके साथ भूषण गोले। देखिए मेरिट पे खेलना जानते हैं और मेरिट पे खेला जा सकता है। ये ऐसी पिच है, गाड़ी पीछे से ले जाना नहीं है। फिर एक बार ओमकार भूषण के लिए, बढ़िया शॉट है, सीधे बल्ले से खेल दिया है, कोई खिलाड़ी मौजूद नहीं है। और बढ़िया प्रयास, बढ़िया प्रयास मैं कहूंगा। देखिए 100% कमिटमेंट दिया था। बहुत जबरदस्त प्रयास था और कहीं ना कहीं हाथों से लगते हुए गेंद बाउंड्री लाइन के बाहर चली गई 4 रनों के साथ। पिछले मैच में शुरुआत जो चाहिए था वो शुरुआत मिली नहीं थी, और इस मैच में भूषण गोले को वो शुरुआत मिलते हुए अपना खाता इस 4 रनों के साथ खोला है। गेंद सीधे बल्ले से खेला था, मिड ऑन सर्कल में था और उसके ऊपर से वो खेल दिया था। और कहीं ना कहीं वाइडिश लॉन्ग ऑन से खिलाड़ी दौड़ के आए थे, साइना टुपके 100% अपना कमिटमेंट दिया था और उस गेंद को रोकने का प्रयास किया था, पर उनकी गेंद को हाथों को छिटकते हुए गेंद बाउंड्री लाइन के बाहर क्लियर हो गई। क्या चोटिल हुए वो थोड़ी देर में पता चलेगा। दीजिए उनमें थोड़ा सा स्पेस छोड़ दीजिए। क्या सब्स्टिट्यूट कोई फील्डर लिया जा रहा है? देखिए तारीफ करनी होगी साईनाथ की, जिस तरह से कमिटमेंट दिया और उसके बाद वापसी करते हुए। एक बार जोरदार तालियां हो जाए साईनाथ के लिए। जबरदस्त प्रयास जिस तरह से किया था। और एक बार फिर वापस आते हुए साईनाथ थोड़ी सी जगह चेंज करते हुए। दूसरी गेंद पे सीधे बल्ले से खेला और 4 रन बटोरे। भूषण गोले इसी के लिए जाने जाते हैं। वो जिस तरह से सर्कल है ना, इसका फायदा उठा सकते हैं और इसी के लिए ओपनर भेजा गया है। पिछले मैच में थोड़ा कॉम्बिनेशन दूसरा था, अपन इस बार कॉम्बिनेशन चिंतामणि साहिल स्पोर्ट्स ने भूषण गोले के पास गए। ओमकार थोड़ी सी गेंदबाजी में थोड़ी कमियां नजर आई है, क्या उस कमियां को भर पाएंगे इस बार श्री गणेश गोराई? फिर एक बार ऑफ स्टंप के ऊपर से खेल दिया है इस वक्त सीधे बल्ले से, जहां लॉन्ग ऑन का खिलाड़ी जाके उस गेंद को फील्ड करता। 1 रन से ही संतुष्ट होना पड़ेगा। थ्रो थोड़ा सा वाइड जरूर आया था, अपन बढ़िया बैकअप लाइमन वहां मौजूद थे। इस 1 रन के साथ स्कोर होता हुआ 6 रन। फिर एक बार रेगन आते हुए बल्लेबाजी के लिए। तो रेगन भी दोनों तरफ खेलना जानते हैं,
ऑफ स्टंप पे भी बहुत बढ़िया खेलते हैं, थोड़ी सी शॉर्ट ऑफ लाइन देखते हैं, पुल कर देते हैं, और थोड़ी सी अगर ऑफ स्टंप के बाहर हो जाती है तो स्लैश करते हैं। इस वक्त आड़े बल्ले से खेलना चाहते थे, बैट का ऊपरी किनारा लगते हुए गेंद जाते हुए स्क्वायर लेग के पास, जहां एक रन कंप्लीट किया, दूसरे के लिए भी निकल पड़े थे और 2 रन आराम के साथ मुकम्मल करते हुए इस 2 रनों के साथ स्कोर होता हुआ 8 रन बिना कोई विकेट के नुकसान पे। ओमकार विकेट की तलाश है, पहले मैच में भी थोड़े महंगे साबित हुए थे, पर यहाँ जिम्मेदारी दी है क्योंकि ये मैच बहुत इंपॉर्टेंट है। जो टीम हारेगी टूर्नामेंट से बाहर हो जाएगी। इस वक्त इनसाइड आउट खेलने का प्रयास था, इनफील्ड के ऊपर से कैच छूटता हुआ, आसान होता नहीं है पीछे दौड़ते हुए कैसे कैचेस लेना। 1 को 2 में कन्वर्ट करते हुए दोनों बल्लेबाज, इस 2 रनों के साथ स्कोर होता हुआ 10 रन। इस ओवर की आखिरी गेंद, थोड़ी सी गुडलैंड स्पॉट पे गेंद थी, विकेटों के बीच में थी और उसे इनफील्ड के ऊपर से खेलना चाहते थे। आखिरी गेंद इस ओवर की। इस वक्त फिर एक बार आड़ा बल्ला चलाया है, बैट के निचले हिस्से को लगते हुए फिर एक बार स्क्वायर लेग पे गेंद गई है, जहां 1 रन कंप्लीट किया, दूसरे के लिए निकल पड़े और 2 रन आराम के साथ कंप्लीट करते हुए पहला ओवर समाप्त हुआ। पहले ओवर की समाप्ति के बाद स्कोर होता हुआ 12 रन बिना कोई विकेट के नुकसान पे। दूसरे ओवर के लिए अब बुलाया गया है शैनल इनको। रिप्लेस किया जा रहा है, सब्स्टिट्यूट साइना टोप के कहीं ना कहीं थोड़ी इंजरी, थोड़ी अगर ज्यादा हुई होगी तो प्लीज रिस्क ना ले। कहीं ना कहीं थोड़ी हाथ सूजे हुए नजर आ रहे हैं, तो एक सब्स्टिट्यूट फील्डर भेज दिया गया है। अब देखना है गेंदबाजी के लिए शैनल आते हुए, स्ट्राइक पे भूषण, जिनके बल्ले से एक चौका देखने मिला है, और राइट आर्म ओवर द विकेट आते हुए गेंदबाजी के लिए 5 खिलाड़ी सर्कल के अंदर। धीमी गति की गेंद थी, उसे जांचा परखा जाना और इनफील्ड के ऊपर से एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया 4 रनों के लिए। था और जहां पहली गेंद थोड़ा सा पेस ऑफ किया था, वेरिएशन को यूज किया था, और भूषण गोले लेदर क्रिकेट का बहुत एक्सपीरियंस है, उन्होंने पहले ही देख लिया था कि ये एक वेरिएशन आ रही है और बैकफुट पे गए और एक्स्ट्रा कवर के ऊपर से खेल दिया 4 रनों के लिए। इस 4 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 16 रन बिना कोई विकेट के नुकसान पे। अब जो ऑन साइड का खिलाड़ी है उसे लॉन्ग ऑफ और एक्स्ट्रा कवर के पास भेजा जा रहा है, जहां लाइमन मौजूद है। वाइडिश लॉन्ग ऑफ है। भूषण एक मिड विकेट रखा हुआ है, पावर प्ले का ओवर चलता हुआ। इस वक्त फिर एक बार बड़े शॉट के लिए गए थे, बैट के निचले हिस्से को लगते हुए गेंद गई मिड ऑन पे, यहाँ खिलाड़ी मौजूद। 1 रन से संतुष्ट, 1 रन के साथ स्कोर होता हुआ 17 रन बिना कोई विकेट के नुकसान पे। अब स्ट्राइक पे आते हुए रेगन, पिछले मैच में एक छोटा सा कैमियो खेला था, अपन यहाँ टीम को जरूरत है एक बड़े स्कोर के पास ले जाना होगा। रेगन का बल्ला चमकना बहुत जरूरी है। शैनल पहली गेंद पे थोड़ा सा प्रेशर उनके ऊपर डाल दिया था भूषण ने, थोड़ा सा दबाव महसूस कर रहे हैं। राइट हम ओवर द विकेट आते हुए रेगन के लिए इस वक्त जबरदस्त शॉट है, अलोंग द कारपेट खेल दिया है, गेंद होते हुए दंदनाते होते हुए होती हुई फरार, रन मिलेंगे 4।
पर का और उसे भेज दिया डीप पॉइंट बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। थोड़ा सा महंगा ओवर साबित होता हुआ अब तक 3 बाउंड्री से इस ओवर में कंसीड कर ली है। पहले ओवर में 12 आए थे और अब 13 रन बटोर लिए इस ओवर में। अब तक 4 ही गेंदे आए हैं। बढ़िया बल्लेबाजी रेगन अपने फॉर्म में आते हुए, इसीलिए वो जाने जाते हैं। ऑफसाइड में भी काफी स्ट्रांग नजर आते हैं। कीपर क्लोज आते हुए स्टंपिंग के लिए कैशमीरो बुरकेन, मौका मिला नहीं है। और अब देखना इस मैच में किस तरह से अगर मौका मिलता है तो किस, फिर एक बार बिल्कुल जड़ में गेंदों से चॉप किया और उसे हल्के हाथों से खेला था। एक मौका बन सकता था रन आउट का। थ्रो थोड़ा सा वाइड आया। बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट, बहुत रिस्की रन था और रेगन डेंजर एंड पे थे। जिस तरह से थ्रो थोड़ा सा वाइड आया और उसका फायदा होता हुआ बल्लेबाज को इस एक रन के साथ स्कोर पहुंचता हुआ 26 रन। इस ओवर की आखिरी गेंद, मैंडेटरी पावर प्ले का भरपूर फायदा उठाया इन दोनों बल्लेबाजों ने। एक तरफ है भूषण, दूसरी तरफ है रेगन। भूषण के बल्ले से 2 चौके देखने मिले हैं और वहीं रेगन के बल्ले से भी 2 चौके देखने मिले हैं। और इस ओवर की आखिरी गेंद शैनल भूषण के लिए। बढ़िया बढ़िया गेंद, बढ़िया गेंद, बिल्कुल वाइड लाइन यॉर्कर। जहां ऐसा सोचा था बल्लेबाज ने कि वाइड हो सकती है, पर गेंद बिल्कुल वाइड लाइन के अंदर। 2 ओवर समाप्त हुए। 2 ओवर के समाप्ति के बाद 26 रन बिना कोई विकेट के नुकसान पे चिंतामणि साहिल स्पोर्ट्स। 9 मिनट में आपको 2 ओवर कंप्लीट करना है। फील्ड सजाई जा रही है। कैश्मीर वोल्केन, काफी एक्सपीरियंस है, तजुर्बा है इस खिलाड़ी के पास और उस तजुर्बे का कहीं ना कहीं फायदा उठाते हैं। और आइकॉन खिलाड़ी है, देखिए श्री गणेश घोराई, घोराई की टीम है, पर आइकॉन उन्होंने उत्तन का चूज किया है। और पूरी टीम जिस तरह से बैलेंसिंग बनाई है ना, काबिल तारीफ है। जोशो आते हुए गेंदबाजी के लिए। अब एक खिलाड़ी एक्स्ट्रा कवर के पास से ले लिया है और लॉन्ग ऑफ पे एक खिलाड़ी और ऑन साइड में लॉन्ग ऑन डीप मिड विकेट और एक डीप स्क्वायर लेग। 5 खिलाड़ी सर्कल के बाहर नजर आ रहे हैं और 4 खिलाड़ी आपको 30 यार्ड सर्कल में नजर आ रहे हैं। जहां बात की जाए, एक्स्ट्रा कवर रखा हुआ है, एक गली रखी हुई है और एक फ्लाइंग स्लिप और एक शॉर्ट मिड विकेट। जोशुआ पहली गेंद लेके, फुल टॉस गेंद थी, उसे फुल टॉस पे कहीं ना कहीं कनेक्शन उतने ठीक तरह से हुआ नहीं है और रिची मनाजी वहां मौजूद। रिची मनाजी के सुरक्षित हाथ और रेगन की पारी होते हुए समाप्त। कहीं ना कहीं थर्ड एम्पायर की तरफ रेफरल किया गया है। देखना क्या बेस्ट हाइट के ऊपर है सॉफ्ट सिग्नल। यहाँ मेरे ख्याल से बैट्समैन रिव्यू है। देखिए हर एक टीम को एक एक रिव्यू दिया गया है।
नो बॉल का इशारा आता हुआ। ठीक है, वेस्ट साइड के ऊपर थी और गेंद काफी ऊपर थी। थर्ड एम्पायर रेफरल किया गया और उसमें चेक किया गया, और कहीं ना कहीं ये नो बॉल का इशारा आता हुआ, मतलब अब फ्री हिट का इशारा भी होगा। अब फ्री हिट का इशारा आता हुआ। नो बॉल यहाँ चेक किया गया थर्ड एम्पायर रेफरल में, और वेस्ट हाइट के काफी ऊपर थी और ये नो बॉल का इशारा आता हुआ। नो प्लस वन। अब देखना है, कोई आर्ग्यूमेंट ना करे प्लीज, क्योंकि यहाँ थर्ड एम्पायर चेक कर लिया है और वेस्ट हाइट के ऊपर था। अब यहाँ मौका है भूषण के पास इस नो बॉल के ऊपर एक बड़ा हिट लगाने का। मतलब खाना पीना है और बिल नहीं भरना है, ये वो वाली गेंद है जहाँ रन बनाना है, आपका विकेट नहीं जाएगा। जोशुआ, जबरदस्त शॉट, सीधे बल्ले से खेला है पर कनेक्शन उतनी ठीक तरह से हुआ नहीं है। गेंद कहीं ना कहीं जब हवा में गई तो कहीं ना कहीं वापस रिटर्न आ गई थी। कैच तो कंप्लीट किया था। या एक ही रन से संतुष्ट होना पड़ेगा, एक रन के साथ स्कोर होता हुआ 29 रन। जोशुआ फिर एक बार राउंड विकेट आते हुए इस वक्त सीधे बल्ले से, ये इस बार मौका है, कनेक्शन उतनी ठीक तरह से हुआ नहीं है। ओमकार वहां मौजूद और रेगन की पारी होते हुए समाप्त। उसको जाया ना करे, ऑलरेडी हम थोड़े पीछे चल रहे हैं। 13 मिनट हो चुके हैं और तीसरा ओवर चल रहा है। रेगन एक बहुत बड़ी मछली जाल में फंसते हुए और उनकी जगह पे अपने नए बल्लेबाज सेंट पॉल चौक का अशरफ खान इस वक्त मैदान में आते हुए, और उनसे उम्मीद है कि इनके बल्ले से कुछ बड़े शॉट आए। लेफ्ट हैंडेड बैट्समैन है, स्क्वायर बाउंड्रीज छोटी है और उसका फायदा उठाना चाहेंगे जोशुआ। पहली सफलता मिलते हुए इस तीसरे ओवर में। 29 रन बन चुके हैं और देखना कहाँ तक पहुंचेगी चिंतामणि साइल स्पोर्ट्स, क्योंकि बहुत बड़ी विकेट गई है। अब सारी जिम्मेदारी भूषण के ऊपर आ चुकी है क्योंकि एक बड़े हार्ड हिटर थे। अब सेंट पॉल से एक उम्मीद बनी हुई है कि लेफ्ट हैंडेड है और उनके बल्ले से कुछ रन आए। बढ़िया गेंद थी, कहीं ना कहीं ऑफ स्टंप के ऊपर गेंद थी, आउटसाइड ऑफ स्टंप थी जहां विकेट कीपर से मिस होते हुए और काफी बाहर थी, और एम्पायर्स ने उन्हें पैनलाइज करते हुए वाइड का इशारा आता हुआ उस 1+1 जहां स्कोर होता हुआ इस 2 रनों के साथ 31 रन एक विकेट के नुकसान पे। कहीं ना कहीं रीच में देना नहीं चाहते थे लेफ्ट हैंडेड बैट्समैन ने, पहली ऑफ स्टंप पे जाके खड़े हो गए थे। फिर एक बार जोशुआ, राउंड विकेट आते हुए राइट हैंड बैट्समैन को। फिर एक बार बढ़िया हेलीकॉप्टर ड्राइव किया है, खिलाड़ी वहां मौजूद है, सिर्फ देखते रह जाएंगे और गेंद डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर 6 रन। बिल्कुल जड़ में गेंद थी और जिस सर से उठाया था पिकअप शॉट था और उसमें कामयाब हुए थे। फिर एक बार बड़े शॉट के लिए गए, बैट का बाहरी किनारा और वार पे पलट वार करते हुए यहाँ जोशुआ, और वहाँ अरुण कदम मौजूद थे और उनके हाथों में जाते हुए या एक बढ़िया कैच लेते हुए और भूषण गोली की पारी समाप्त होते हुए।
बल्लेबाज भावेश शेलार आते हुए, आइकॉन खिलाड़ी है और एक अच्छी शुरुआत मिल चुकी है चिंतामणि साहिल स्पोर्ट्स को, पर इसे अब बड़े स्कोर में तब्दील करना है, तो उसके लिए भावेश शेलार का रहना बहुत ज़रूरी है। पिछले मैच में कामयाब नहीं हुए थे, 46 रनों का लक्ष्य था, उसे कहीं ना कहीं डिफेंड करने में कामयाब रही थी आयत स्टार्स। अब देखना है, एक बढ़िया शुरुआत मिल चुकी है, इस वक्त बड़े शॉट के लिए गए खिलाड़ी वहां मौजूद है और कहीं ना कहीं रिची बनाजी से वो मिस होते हुए कैच लेना चाहिए था, अपन गेंद पैरों को लगते हुए डाइवर्ट होते हुए गेंद लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर चली गई, 4 रन। अपना खाता 4 रनों के साथ खोला है और इस 4 रन के साथ स्कोर होता हुआ 41 रन 2 विकेट के नुकसान पे। भावेश शेलार अपने इरादे स्पष्ट कर दिए है और कहीं ना कहीं डगआउट से ही सेट होके आए हैं, क्योंकि इस बार उन्हें खेलना ही है, सारी जिम्मेदारी उनके ऊपर है। जोशुआ, फुल टॉस गेंद थी, उस गेंद को ड्राइव किया है ऑन साइड में जहाँ खिलाड़ी मौजूद है, इस बार कोई गलती नहीं, रिची मनाजी वहाँ मौजूद, एक रन कंप्लीट किया, दूसरे के लिए पलटे थे पर कैश्मीर ने डायरेक्ट हिट किया था, 1 रन से ही संतोष। तीसरा ओवर समाप्त होता हुआ 3 ओवर की समाप्ति के बाद 42 रन 2 विकेट के नुकसान पे चिंतामणि साहिल स्पोर्ट्स। निकल चुका है, अब 4 खिलाड़ी सर्कल के बाहर पैनलाइज किया जा रहा है, अभी भी 2 मिनट बचे, अपन पैनलाइज किया जाएगा। जब चोट लगी थी वक्त को रुकाया था, पॉज किया गया था, एक प्लेयर अंदर लेना है। जब चोट लगी थी साईनाथ को पॉज किया गया था। देखिए और वक्त ना ले, प्लीज आर्ग्यूमेंट नहीं करना है, पहले ही कहा गया था कि टाइमर सेट किया गया है और आप बहुत वक्त ले रहे हैं, हर एक टीम को अब पैनलाइज किया जाएगा। एक खिलाड़ी सर्कल में लेना है, 5 खिलाड़ी सर्कल में रहेंगे। लास्ट ओवर में, सॉरी लास्ट ओवर में करना है, सॉरी गौरव। ओमकार आते हुए गेंदबाजी के लिए अपना स्पेल का दूसरा ओवर लेके, फिर एक बार स्टंप्स के ऊपर की गेंद थी उसे खेल दिया डीप फाइन लेग पे जहां खिलाड़ी मौजूद है, 1 रन कंप्लीट किया, डिक्लेरेशन जोन में जाते हुए 2 रनों का इशारा आता हुआ, इस 2 रन के साथ स्कोर होता हुआ 44। ये ओवर काफी क्रूशल है, इस जोड़ी को तोड़ना होगा ओमकार को, राउंड विकेट गेंदबाजी कर रहे हैं और 4 खिलाड़ी ऑन साइड में लगा रखे, एक स्ट्रांग नजर आता है भावेश शेलार ऑन साइड में, और देखना है ओमकार किस तरह से गेंदबाजी करते हैं। 5 गेंदें बची है, एक स्कोर बड़ा लक्ष्य की तरफ जाते हुए दिख रही है चिंतामणि साहिल स्पोर्ट्स, और कहीं ना कहीं भावेश शेलार का अगर बल्ला चल गया, बढ़िया गेंद बढ़िया गेंद, अब बिल्कुल मेरे ख्याल से स्टंप्स के बीच में पाए गए, और एलबीडब्ल्यू के रूप में, रिव्यू एलबीडब्ल्यू के लिए नहीं है, बिल्कुल एलबीडब्ल्यू के लिए रिव्यू नहीं है, वाइड और नो और रन आउट के लिए
बिल्कुल स्टंप्स के बीचों बीच ना शॉट ऑफर किया, ऐसा लग रहा था कि वाइड होगी, पर गेंद बिल्कुल जड़ में गेंद थी और पैरों पे लगते हुए गेंद एलबीडब्ल्यू के रूप में भावेश शेलार बैक टू द डगआउट। नए बल्लेबाज मैक्स जाते हुए, लेफ्ट हैंड बैट्समैन है और दोनों ही लेफ्ट हैंड बैट्समैन है, कहीं ना कहीं इसका एडवांटेज होगा चिंतामणि साहिल स्पोर्ट्स को। कहीं ना कहीं देखिए भावेश शेलार थोड़ा सा ब्लाइंड हो गया, ऐसा सोचा कि वाइड होगी, पर गेंद स्विंगिंग यॉर्कर आते हुए ये बिल्कुल पैरों की मूवमेंट ही वहां जाके पैरों को से टकराते हुए और एलबीडब्ल्यू के रूप में आउट होते हुए भावेश शेलार बहुत ही सस्ते में निपटे। सिर्फ एक बाउंड्री लगाई थी उन्होंने। अब बल्लेबाजी के लिए मैक्स जाते हुए और एक तरफ है पॉल, दोनों ही लेफ्ट हैंड बैट्समैन है और ये 4 खिलाड़ी सर्कल में नजर आ रहे हैं, जहां एक फ्लाइंग स्लिप रखी हुई है, एक शॉर्ट पॉइंट कवर और एक्स्ट्रा कवर। फिर एक बार ओमकार तैयार गेंदबाजी के लिए, आड़े बल्ले से खेलना चाहते थे, गेंद थोड़ा सा टिप्पा खाने के बाद नीचे रहते हुए बढ़िया कमबैक करते हुए ओमकार। टीम को जरूरत है इस वक्त कमबैक करने का, क्योंकि एक टारगेट अब बड़े टारगेट की तरफ दिख रही है चिंतामणि साहिल स्पोर्ट्स, और दोनों लेफ्ट हैंडेड बैट्समैन है, एडवांटेज है, देखना उसका फायदा उठाते हैं या नहीं मैक्स। ओमकार फिर एक बार तैयार राउंड विकेट गेंदबाजी के लिए मैक्स के लिए, फिर एक बार बड़े शॉट के लिए गए, कनेक्शन इतना बेहतरीन हुआ नहीं है, कैशो से कैच छूटता हुआ, एकदम लॉलीपॉप कैच था, कहीं ना कहीं कैजुअल हुए और उसका फायदा यहाँ बल्लेबाज को मिलता हुआ। इस 1 रन के साथ स्कोर होता हुआ 45 रन 3 विकेट के नुकसान पे। इस ओवर की अभी भी 2 गेंदें बची है और 2 गेंदों में पॉल चाहेंगे कि एक बड़ा हिट लगाया जाए, 50 के करीब पहुंचा जाए इसी ओवर में, क्योंकि आखिरी ओवर में एक खिलाड़ी सर्कल के अंदर लिया जाएगा। ओमकार पहली ऑफ स्टंप पे जाके सफल हो चुके हैं, बड़े शॉट खेलना चाहते थे, गेंद कहीं ना कहीं गुडलैंड स्पॉट पे गिर के थोड़ी सी नीचे रहते हुए ब्लाइंड स्ट्रोक में कहूंगा, आंखें बंद करके खेला गया शॉट था। देखिए आंखें बंद करके आप सपने देख सकते हैं, अपन क्रिकेट नहीं खेल सकते, उसके लिए आपको आंखें खुली रखनी पड़ेगी। आखिरी गेंद इस ओवर की, बढ़िया कमबैक किया इस ओवर में ओमकार ने। इस वक्त डाउन द लेग साइड की गेंद थी, उसे फ्लिक करना चाहते थे, 1 रन कंप्लीट किया है, दूसरे के लिए निकल पड़े और 2 रन मुकम्मल किया और वाइड का इशारा आता हुआ डाउन द लेग साइड टी 22 का भी इशारा 1+2 स्कोर बढ़ता हुआ 48 रन। बढ़िया ओवर घट रहा था, अगर ये गेंद वाइड नहीं होती तो आराम के साथ 2-3 रनों का ये ओवर रहता था, पर इन एक्स्ट्रा रन के साथ थोड़ा सा स्कोर बढ़ता हुआ 48 रन। ओमकार अपने ओवर की आखिरी गेंद लेके स्ट्राइक पे बॉल, और टीम को उम्मीद है कि बॉल के बल्ले से एक बड़ा हिट आ जाए। पहले ही सफल हो गए, फिर एक बार बड़े शॉट के लिए गए थे, पर कहीं ना कहीं विकेट कीपर से मिस होते हुए हाथों को छिटकते हुए ओवर समाप्त होता हुआ। 4 ओवर की समाप्ति के बाद स्कोर होता हुआ 49 रन 3 विकेट के नुकसान पे। अब देखना इस आखिरी ओवर के लिए किस गेंदबाज को बुलाया जा रहा है। सब्स्टिट्यूट फील्डर, जहां अरुण कदम थोड़े से चोटिल नजर आ रहे हैं और थोड़े से थके हुए नजर आ रहे हैं। देखिए 40+ के खिलाड़ी है और फील्ड सेट करना है, वक्त को जाया ना करे। 5 खिलाड़ी सर्कल के अंदर रहेगा और 4 खिलाड़ी आपको सर्कल के बाहर रखना है, क्योंकि जो टाइमर सेट किया गया था उसके ऊपर आप निकल चुके हैं, इस वजह से एम्पायर्स पैनलाइज करते हुए 49 रन हो चुके हैं। अब आखिरी ओवर है और देखना आखिरी ओवर के लिए किस गेंदबाज को आमंत्रित कर रही है। वक्त ना ले,
गेंदबाज है इस वक्त राइट हम राउंड विकेट आते हुए। बॉलर्स नेम सार्थक। 5 खिलाड़ी आपको ऑफ साइड में सर्कल के अंदर दिख रहे हैं, 4 खिलाड़ी ऑन साइड में। लेफ्ट हैंडेड बैट्समैन है तो कहीं ना कहीं बॉल के पास एडवांटेज है, पर सार्थक एक बहुत ही चतुर गेंदबाज है। एक डीप फाइन लेके रखा हुआ है, बैकवर्ड स्क्वायर लेग, मिड विकेट, एक लॉन्ग ऑन। पहली गेंद लेके सार्थक बॉल के लिए। फिर एक बार बढ़िया गेंद थी, अपील की जा रही है, कहीं ना कहीं बैट्समैन के पैरों पे लग के डाइवर्ट होते हुए, जहां शॉर्ट थर्ड मैन से भी थोड़ा सा मिस होता हुआ और लेग बाइज का इशारा। 50 रन कंप्लीट होते हुए चिंतामणि साहिल स्पोर्ट्स के अब 5 गेंदें बची है। और सार्थक जिस तरह से गेंदबाजी करते हैं, राउंड विकेट गेंदबाजी कर रहे हैं। फिर एक बार मैक्स ट्रैक पे बढ़िया शॉट है, बड़े शॉट के लिए गए, खिलाड़ी वहां मौजूद है, एलिवेशन मिला नहीं है और एक कैच ड्रॉप होता हुआ। 1 रन कंप्लीट किया और दूसरे के लिए दौड़ पड़े थे। कैच छूटा जरूर था, पर रनआउट के रूप में अपना विकेट गंवाते हुए मैक्स एक और एक झटका लगता हुआ यहाँ चिंतामणि साहिल स्पोर्ट्स को। रन बन चुके हैं, 5 गेंदें बची है, 6 4 गेंदें बची है सॉरी। और स्ट्राइक पे सेंट पॉल, जिन्हें चौक का अशरफ खान भी कहा जाता है, उनके बल्ले से कोई बड़ा हिट आया नहीं है। कैविटन इस वक्त मैदान में जाते हुए। सेंट पॉल पहली ऑफ स्टंप के काफी बाहर सफल होके खड़े हैं, जरा से भी गेंद अगर रेंज में आ जाए। फिर एक बार ऑफ स्टंप की गेंद को ऑन साइड में खेलना चाहते थे, अलोंग द कारपेट खेला है, थोड़ी सी मिसफील्ड हुई और 2 खिलाड़ियों को बीट करते हुए गेंद मेरे ख्याल से यहाँ जोशुआ से भी गलती होते हुए गेंद लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर निकल गई 4 रनों के लिए। देखिए जहां सिर्फ 2 रन थे वहां 4 रन दिए गए, थोड़ी सी मिसफील्ड हुई और उसका खामियाजा यहाँ भुगतना पड़ेगा जब चेस के लिए उतरेगी श्री गणेश गोराई। 3 गेंदें बची है, सार्थक राउंड विकेट सेंट पॉल के लिए पहले ही सफल हो गए। बढ़िया गेंद, बिल्कुल जड़ में गेंद थी, उसे गेंद को खेलना चाहते थे, ऑन साइड पे पहला रन कंप्लीट किया, दूसरे के लिए निकल पड़े और दूसरे के लिए अपना विकेट सेक्रीफाइस करते हुए 1 रन मुकम्मल किया था, अपन उसके बाद दूसरा रन कहीं ना कहीं केविटन पहले ही निकल पड़े। अगर स्ट्राइक पे अगर सेंट पॉल को रखना था तो उन्हें वहां वेट करना चाहिए था, पर पहले ही निकल गए और अपना विकेट सेक्रीफाइस करते हुए इस तरह से स्कोर पहुंचता हुआ 56 रन यहाँ 4 विकेट के नुकसान पे। अब बल्लेबाजी के लिए जाते हुए रोहित, डॉन बॉस्को टीम की तरफ से खेलते हैं और क्या सीजन घटा था 20 क्रिकेट पे। कौन भूलेगा वो ब्रिलियंट बॉयज की टूर्नामेंट जहां इनके बल्ले से जिस तरह से रन बरसे थे। वही बल्लेबाज अब इस वक्त मैदान में जाता हुआ, सिर्फ 2 गेंदें बची है इस पहले इनिंग की और देखना कितने रन बनाती है। चिंतामणि साहिल स्पोर्ट्स चाहेगी कि 60 के पास पहुंचा जाए। 56 रन बन चुके हैं, पर रोहित के बल्ले से अगर एक बड़ा हिट आ जाए ना तो 60 के ऊपर जाया जा सकता है और बड़े हिट के लिए जाने भी जाते हैं रोहित। और 2 गेंदें बची है, सार्थक फिर एक बार क्रीज पे मौजूद है रोहित। 2 गेंदें बची है सिर्फ और किस तरह से खेलेंगे, क्या बड़े हिट के लिए जाएंगे, क्या वो सार्थक वापसी करेंगे, कमबैक करके देंगे अपने टीम के लिए। अब तक बढ़िया गेंदबाजी की है और देखना है 2 गेंदें बची है। राइट हम राउंड विकेट आते हैं, क्या हुआ 2 विकेट आते हुए, ओवर द विकेट आते हुए 3 खिलाड़ी ऑन साइड में सर्कल के बाहर नजर आ रहे हैं, एक लॉन्ग ऑफ नजर आ रहा है, लॉन्ग ऑन मिड विकेट और एक बैकवर्ड स्क्वायर लेग पे रोहित।
बढ़िया शॉट है, गेंद बिल्कुल बल्ले के नीचे आई है, सीधा आके कमेंट्री बॉक्स में आके गिरते हुए गेंद 6 रनों के लिए। जिस तरह से टारगेट सेट करना था उसके करीब जाते हुए 62 रन बन चुके हैं। आखिरी गेंद स्ट्राइक पे रोहित, फुल टॉस गेंद है, फुल टॉस को फुल टॉल वसूल किया है और मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया है 6 रनों के लिए। स्कोर पहुंचता हुआ 68 रन और लक्ष्य रखा है 69 रनों का। जबरदस्त हा सामने भरवलेले होते, ते म्हणजे वायसीबी यंगस्टार क्रिकेट क्लब मार्फत UCPL चौक प्रीमियर लीग अव्वल दर्जाची स्पर्धा आणि स्पर्धा नसून आता ब्रँड झालेला आहे। आणि या स्पर्धेमधून जर आपण काल पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर लो स्कोरिंग मॅच सर्व पाहायला भेटले, पण आजच्या दिवसामध्ये अफलातून फलंदाजी, अफलातून टॅलेंट आपल्याला पाहायला भेटलं। जवळपास पाहिलं तर पहिल्याच सामन्यामध्ये 80+ धावा चेस झाल्या, कारण पहिल्या दिवसामध्ये चेंडू द्यायचा, चेंडू पंचाकडे पहिल्या दिवसामध्ये जर पाहिलं तर गावामध्ये अशी चर्चा होती की सकाळच्या सत्रामध्ये धावा चेस होत नाही, मात्र पहिल्याच सामन्यामध्ये 80+ धावा चेस झाल्या। आणि याही सामन्यामध्ये आपण पाहिलं तर जवळपास धावा झाल्या त्या म्हणजे 78 आणि 79 धावा जिंकायला आलेल्या आहेत। 69 धावा म्हणजे एकूण 70 धावा जिंकण्यासाठी आलेल्या आहेत। तर मी एकच म्हणेन, एक बार नदी ने कुएं से कहा, कहा नदीवर कहा कुआ, एक बार नदी ने कुएं से कहा, कहा नदीवर कहा कुआ। तो बड़े गर्व से कुएं ने कहा कि बहन भटकाओ ठहराव में कुछ तो फर्क है, भटकाओ ठहराव में कुछ तो फर्क है। तुम ऊपर से नीचे तक जाती हो, समुद्र में मिल जाती हो, मीठे से खारी हो जाती हो। तुम ऊपर से नीचे तक बह जाती हो, समुद्र में मिल जाती हो, मीठे से खारी हो जाती हो। और मैं कुआं हूं, ऊपर से और ऊपर हो जाता हूं, मीठे से और ऊपर हो जाता हूं। म्हणजे क्रिकेटमध्ये तुमचं लेवल कमी होता कामा नये, तुमचा दर्जा कमी झाला नाही पाहिजे। काही होऊ दे, कसंही होऊ दे, बॅट्समॅन पाठवायचे आहेत, फलंदाजीसाठी पाठवायचे आहेत। क्रिकेटमध्ये तुमचा दर्जा कमी होता कामा नये, कारण तुमचा दर्जा, तुमची कमकुवतपणा, तुमचं वर्चस्व आणि तुमचं असणारा क्रिकेटवरचं अस्तित्व दाखवत असतो। कारण एखाद्या सामन्यामध्ये जर तुम्हा बॅटिंग झाली नाही किंवा बॉलिंग झाली नाही तर स्वतःला खंत मारून घेऊ नका, कारण दुसऱ्या सामन्यामध्ये कमबॅक करण्याची ताकद तुमच्याकडे आहे आणि ती असली पाहिजे। कारण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जर त्याला जागा नाही, क्रिकेटमध्ये आत्मविश्वास असणं गरजेचं आहे। कारण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकते। जो फलंदाज, जो गोलंदाज आणि जो शतररक्षक आपल्या संघासाठी या फील्ड मध्ये जो 100% देईल ना, त्याला खूप महत्व आहे। कारण हा क्रिकेट आहे, क्रिकेट कोणासाठी कधी संपत नाही। कारण आपण जर कॅश्मीर सारखा फलंदाज 40+ चा फलंदाज जो एका आधी 41 धावा करू शकतो, तर मग आपण यंग पिढी का करू शकत नाही? हे जिथं जागतं या टुर्नामेंटचं उदाहरण आहे। चला सामन्याकडे बोलूया। पहिलं षटक घेऊन येतो आयकॉन खेळाडू भवेश, त्याच्या समोर आहे तो म्हणजे
कॅशिओ एक गोरा संघाचा वंडर बॉय, जो जरी फोटीवर असला ना तरी भल्या भल्यांच्या नाकावर दम करून ठेवतो आपल्या फलंदाजांच्या जोरावरती. तोच कॅशिओ आज ट्रॅक वरती आहे आणि चौक गावाचा उभयता हिरा एक स्टार भावेश शेलार ऑन द मार्क. मला पंचाने टाइम लावलेला आहे. चला ऑन द मार्क. चेंडू टाकण्यास सुरुवात केली. पहिला चेंडू इज ऑन द मार्क. पहिला चेंडू बुरकाळलाय. चेंडू जात आहे सरळ फळीच्या दिशेने आणि हा सरळ जात आहे. यस आर पार दमदार भारदार शानदार वजनदार डोलदार हा आला खणखणीत दणदणीत युसीबेल संघाला मानाचा बहुमानाचा अभिमानाचा स्वाभिमानाचा सलामी देणारा षटकार. Experience is the best teacher. From is temporary, class is permanent. Experience is the best teacher. त्याच्याकडे तो अनुभव आहे. कित्येक वर्ष ग्राउंड वरती घाम गाळलेला आहे. कित्येक वर्षी आपल्या संघाला एकाहाती जिंकून दिलेला आहे आणि तो दाखवून देत आहे की मी सहज असं जिंकून दिले नाही. माझ्यामध्ये जी क्षमता आहे. आज UCPL मध्ये 40+ एकमात्र असा खेळाडू खेळत आहे. याच्यानंतर अजून एक खेळाडू येणार आहे, तो म्हणजे हिलरी पाटील. तो आपल्याला संडेच्या दिवशी दिसणार आहे. मात्र कॅशिओने आज दाखवून दिलेला आहे, जर मी 40+ असलो तरी माझ्यामध्ये ती क्षमता आहे, माझ्यामध्ये ती ताकद आहे कुठल्या क्षणी सामना फिरवण्याची. आणि त्या पहिल्याच चेंडूवरती भावेश सारख्या भल्या मोठ्या गोलंदाजाला सरळ आरपारचा रस्ता दाखवलाय. पुढचा चेंडू पाहूया. पुढचा चेंडू उचललाय. चेंडू गाली क्षेत्ररक्षक, मात्र क्षेत्ररक्षक करतोय चुकी. चुकीला माफी नाही. चेंडू पर्यंत पोहोचायला होतं, मात्र दुहेरी धावांनी या चेंडूवरती सहमती म्हणावं लागली. या दुहेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या होते ते म्हणजे 8 धावा. अफलातून गोलंदाजी होत आहे आणि अफलातून फलंदाजी. एक तेरी तो एक मेरी. जसा चेंडू कॅशिओने पाहिला की खोळात टाकलाय, सरळ इनफिल्डच्या वर उचलला, मात्र तिथे क्षेत्ररक्षक होता आणि क्षेत्ररक्षण सुरळीत झालेलं आहे. 2 धावांवरती समाधान लागेल. पाहूया पुढचा चेंडू भावेशाचा कॅशिओ यांच्यासाठी. यावेळेला उचललाय आरपार दमदार भारदार शानदार वजनदार डोलदार हा आलाय खणखणीत दणदणीत UCPL ट्रॉफीला सलामी देणारा मानाचा. यालाच म्हणतात स्वतःचा ठेवा झाकून आणि दुसऱ्याचा बघा वाकून. सरळच्या अक्षरच्या समोरच्या टीमला वाकून पाहायला सुरुवात केलेली आहे कॅशिओ यांनी. काय फुलातून फलंदाजी. 40+ खेळाडू भवेश सारख्या भल्या मोठ्या गोलंदाजाच्या चिंत्या उडत आहे. असं म्हणतात ना वारच्या युद्धामध्ये दुश्मन के घर में जाके मारेंगे. आता दुश्मनच्या घर में जाके मार रहा है कॅशिओ. अफलातून फलंदाजी. एक तेरी तो एक मेरी. पाहूया पुढचा चेंडू भवेश तो कॅशिओ. या वेळेला मात्र भवेश सुद्धा सांगत आहे हम भी किसी से कम नहीं. जबरदस्त जुगलबंदी चालू आहे गोलंदाज आणि फलंदाजामध्ये. एक चेंडू षटकार, एक चेंडू आता डॉट आलाय आणि एका चेंडूवरती 2 धावा आल्या होत्या. अफलातून फलंदाजी. F1 बॅटिंग, F1 गोलंदाजी. पाहूया पुढचा चेंडू. हो या वेळेला मात्र हलक्या हाताने टॉप केला चेंडू. मिड विकेटच्या दिशेने 1 धाव पूर्ण करावा लागेल. 1 धाव संख्येने संघाची धावसंख्या होत आहे ती म्हणजे धावसंख्यावरती 15 धावा. 15 धावा धावफलकावरती. पहिलं षटक प्रगतीच्या मार्गावरती. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. आणि आता स्ट्राइक वर त्याला तो म्हणजे रायमान. रायमान यांची पहिल्या मॅच मध्ये मी फलंदाजी पाहिली होती. अफलातून फलंदाजी केली होती. आता शेवटचा चेंडू या षटकातील भावेश सुद्धा एक अफलातून गोलंदाज आहे. बघा वारंवार आपली साईड चेंज करत आहे. जसा लेफ्ट हँड फलंदाज आला तर लेफ्ट हँड राऊंड द विकेटचा मारा करताय ते म्हणजे भावेश. आणि लेफ्ट हँड फलंदाजाला हे ग्राउंड वरदान मानलं जातं. पाहूया त्याचा कितपत फायदा उठवतात रायमान.
पुढचा चेंडू भावेश यांचा. हो, या वेळेला मात्र चतुर चाणक्य भावेश दिसला. गोलंदाजीमध्ये थोडासा बदल केला होता, स्लोअर चेंडू होता, मात्र रायमन यांना काय समजलं. छटक समजे पहिलं. देऊया डीजेला संधी, ऐकूया सुमधुर गीत. सर्वांनी वेळेचा सदुपयोग करा, कारण वेळ कोणासाठी थांबत नाही. वेळ लावलेली आहे, वेळेचा सदुपयोग करा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या म्हणजे 15. आता गोलंदाजी मार्क वरती आला तो म्हणजे विनीत. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राईक वरती आहे तो म्हणजे एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर कॅशो. जबरदस्त फलंदाज आहे कॅशो. जरी 40 प्लस असला जरी काय झालं, मात्र त्यांची फलंदाजी 18 वर्षाच्या फलंदाजाला लाजवण्याइतकी कमकुवत नाही. एक नंबर फलंदाजी. सकाळच्या क्षेत्रापासून सर्व पब्लिकला खुश केलेला आहे. पाहूया पुढचा चेंडू विनीत यांचा. या विला सरळ उचलला चेंडू, चेंडूखाली क्षेत्ररक्षक. आणि आता मात्र कॅशू यांच्या खेळीला पूर्ण विराम लावलेला आहे तो म्हणजे विनीत यांनी पहिल्या चेंडूवरती आपल्या संघाला कमबॅक करून ठेवलेला आहे. ऐकूया सुमधुर गीत. आता मात्र स्वतः आयकॉन उतरलेले आहेत मैदानावरती कॅश्मीरो. कॅश्मीरो तो कागदोपत्री नाव मोठं आहे, परंतु कागदोपत्री मोठं राहून चालणार नाही. तर तुम्हाला आज या सामन्यामध्ये, महत्वाच्या सामन्यामध्ये आपली साहजिक खेळी करून दाखवावं लागेल की मी काय आहे, मला काय करायचं आहे, का मला आयकॉन निवडलेला आहे, हे तुम्हाला या सामन्यामध्ये सिद्ध करावं लागेल. कागदोपत्री स्ट्रॉंग राहून चालणार नाही. आता गोलंदाजी मार्क होते त्याने पहिल्याच चेंडूवरती विकेट मिळाला तो म्हणजे विनीत. प्रथमचा स्ट्राईक वरती आला तो म्हणजे कॅश्मीरो. पॉवर प्लेचं एक शतक आहे. पाहूया पुढचा चेंडू विनीत यांचा कॅश्मीर यांच्यासाठी. इन द बॅक पहिला चेंडू उडवलाय. हा चेंडू मध्ये आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक चुकी करेल का, मात्र झेल होतोय धरतीला जाण, चुकीला माफी नाही. अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण म्हणजे बायको चकणी असली तरी चालेल, मी एवढी बिन शिकलेली पाहिजे. अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण म्हणजे बायको चकणी असली तरी त्याला मेळी बिन शिकलेली पाहिजे. कारण काश्मीर सारख्या फलंदाजाचा झेल सोडणे म्हणजे अर्धा सामना आपल्या संघासाठी गमावणं, यात काय शंका नाही. काश्मीरनं आव्हान आलेलं आहे, लगातार ते 3 षटकार. इव्हीएन मेनोनचा 500 रुपये. मात्र आव्हान कुणी लावा, एक सर्वांना विनंती आहे, ते पैसे आमच्या टेबलावरती असले पाहिजे. फलंदाज किंवा लावणारा कोणी असू दे, इव्हीएन विनंती आहे, आव्हान कोणी लावा, पैसे आमच्या टेबलावरती असले पाहिजे. पाहूया 3 चेंडूला 3 षटकार 500 रुपये. इन द बॅक हियर वी गो. पहिला चेंडू सरळ मिडोच्या दिशेने सरळ जात आहे, सरळ चौकारासाठी जात आहे. आणि व्हीएनने आमच्या विनंतीला मान दिला. 500 रुपये आमच्या टेबलावरती ठेवलेले आहेत. कारण मी बकऱ्याच्या टुर्नामेंटला सुद्धा अनाऊन्स करतो, सर्व टुर्नामेंटला अनाऊन्स करतो. आणि रिचाना सुद्धा 3 चेंडू 3 षटकारासाठी 500 रुपये आलेले आहेत. 5000. मात्र 5000 माझ्या टेबलावर पाहिजे. नेक्सन विशाल प्रत्येक कोणी असू दे, 5000 माझ्या टेबलावर पाहिजे. नुसत्या फुशारक्या नको मला. पाहूया आताच पाहिजे मला. यस, इज ऑन द बॅक. आर पार, दमदार, भारदार, शानदार, वजनदार, डोलदार, हालाय ताकदवर षटकार.
मारा. 500 रुपये तुमचे आहेत. आमच्या टेबलवरती पैसे आहेत. एक 6 लागलेला आहे. अजून 2 मारायचे आहेत. आता विनीत यांच्या डोक्यावरती टेन्शन वाढलं असेल, कारण एक षटकार लागलेला आहे. सेंट पॉल त्यांना कानमंत्र देत आहेत. आता कॅश्मीरांना कसेही 2 6 मारायचे आहेत आणि 500 रुपयाचे मानकरी तुम्हाला व्हायचं आहे. चेंडू आला, लक्षात ठेवा, चेंडू आला. येस, काश्मीर कडे क्षमता आहे, काश्मीर कडे ताकद आहे आणि विनीत सुद्धा ऐरागेरा गोलंदाज नाही, त्याच्याकडे टॅलेंट आहे. अचूक टप्पा, भेदक मारा, अशा प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. आणि काश्मीरना ले छक्का दे छक्का मारा सिर के ऊपर. पाहूया पुढचा चेंडू, बेस्ट वर्सेस बेस्ट इन द बॅक. हो, यावेळेला मात्र पाहूया पंचांचा इशारा वाईट येत आहे. पंचांना थोडासा व्यायाम करायला लावलेला आहे. या आव्हान तर धावसंख्येने संघाची धावसंख्या वाढलेली आहे, ती म्हणजे धावफलकावरती 28 धावा. दुसरं षटक प्रगतीच्या मार्गावरती आहे. विनीत सुद्धा पाहत आहेत की त्यांच्या अव्याख्यात चेंडू टाकण्याचा प्रयत्न नाही, मात्र थोडासा बाहेर टाकण्याचा प्रयत्न आहे. पाहूया पुढचा चेंडू, विनीत काश्मीरो, बेस्ट वर्सेस बेस्ट. पुन्हा एकदा सरळ सरळ दडपण विनीत यांच्या चेहऱ्यावरती किंवा त्यांच्या अंगावरती दिसत आहे. वारंवार ते सलगचे 2 चेंडू वाईट येत आहेत. अशा प्रकारची तुम्ही गोलंदाजी केली ना तर नक्कीच आपल्या संघाला बुडत खाण्यात नेण्यामध्ये तुम्हाला यश येईल, यात काही शंका नाही. जर तुम्हाला आपल्या संघाला वर्चस्व गाजवायचं असेल, अचूक टप्पा, भेदक मारा, अशा प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. जरी भले समोर भला फलंदाज असला तरी आपलं स्वतःचं वर्चस्व दाखवायचं आहे. पाहूया पुढचा चेंडू, यावेळेला स्लोअर चेंडू टाकला होता, करामत दाखवली होती, हाताची जादू दाखवली होती. काश्मीरनं काहीच समजलं नव्हतं, स्वतःवरती नाराज झालेले आहेत. बाईकच्या स्वरूपाने पंचांनी एक धाव जाहीर केली आहे. मी अगोदर म्हटलं होतं की काही होऊ दे, कसे येऊ दे, कितीही मारू दे, मात्र स्वतःवरचा सेफ डिफेन्स, आपला दर्जा कधी कमी होऊ देऊ नका. मी अगोदर म्हटलं होतं, कधी नाहक, कधी नदी, कधी कहा कुआ, आपला स्वतःचा दर्जा कधी कमी होऊ देऊ नका. स्वतःवरती गोलंदाजाचा विश्वास असला पाहिजे, स्वतःवरती फलंदाजाचा विश्वास असला पाहिजे, कारण हा क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधीही काही होऊ शकते. पाहूया पुढचा चेंडू, आता मात्र या चेंडूवरती कमबॅक केलेला आहे. पाहूया विनीत यांचा पुढचा चेंडू, त्यांच्या समोर आहे लेफ्ट हँड फलंदाज. लेफ्ट हँड फलंदाजासाठी हे ग्राउंड वरदान मानलं जातं. पाहूया रायमन टू विनीत, इज ऑन द मार्क. पाहूया या वेळेला अचूक टप्पा, भेदक मारा. जसं म्हटलं ना, स्वतःवरचा विश्वास गमावता कामा नये, कारण मी सुद्धा चांगला गोलंदाज आहे. या आता 2 चेंडूवरती विनीत यांनी दर्शवून दाखवलेला आहे. आणि धावसंख्या झालेली ती म्हणजे 29 धावा, 30 धावा झाल्यात 3 षटकाच्या समाप्तीनंतर. जवळपास पाहिलं तर 18 चेंडू 39 धावांचं आव्हान आहे. मी अगोदर म्हणतो मित्रांनो, वाईट शब्द मनात आणायला लावू नका. तुम्ही गाढव आहात का कुत्रे आहात मला माहिती नाही. वारंवार आहे, एक षटकार लागलेला आहे, अजूनही 2 मारायचे आहेत, कसेही मारा. आणि 39 पैकी जर या 30 धावा काश्मीर बुरकेन यांनी जर बनवल्या ना तर विवियन मेंडोजा यांच्याकडून 1000 रुपये. 18 चेंडू 39 धावा जिंकण्यासाठी. आणि या 21 मधल्या जर 30 धावा काश्मीर यांनी बनवल्या ना विवियन मेंडोजा यांच्याकडून 1000 रुपये. पाहूया पुढचा चेंडू, यावेळेला उचललाय, चेंडू मध्ये आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. पाहूया, आणि या वेळेला मोठा मासा सुपर सर्गा गळाला सापडलाय. मी अगोदर म्हटलो होतं भावेश, ऐरो गैरो का खेल नहीं, ये खिलाड़ी है खेल का, कभी नचाता है कभी खुद नाचता है. पहिल्या
करण्यासाठी नवीन फलंदाज एक धडाकेबाज फलंदाज जोशुआ मैदानाच्या आत येत आहे. एक धडाकेबाज फलंदाज आहे. मात्र भावेश यांच्या कानमात्र कानी पडलेलं आहे की मी कुठला गोलंदाज आहे, मला काय करायचं आहे, मी काय करू शकतो आणि मी काय करून दाखवू शकतो. पहिल्या चेंडूवर दाखवलेला आहे. पाहूया पुढचा चेंडू उचललाय, चेंडू चाललाय, हाय अँड हँडसम सिक्सर. काय माझी क्षमता आहे, का मी गोऱ्यावरून उत्तरला खेळायला आलेलो आहे. पहिल्या चेंडूवरती उतरण भावेश यांच्या सरळ कानफाडीमध्ये वाचवलेले आहे. काय माझी क्षमता आहे आणि मी काय करू शकतो हे दाखवून दिलेलं आहे. आता पुढच्या चेंडूवरती भावेश सुद्धा सांगणार आहेत की मी काय करू शकतो. पाहूया पुढचा चेंडू. या वेळेला मात्र गुडलेंदवरचा चेंडू होता. चेंडू सरळ तोंड काढला, शॉर्टलेगच्या दिशेने जात आहे. एक धाव पूर्ण करतायत. दुसरी धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न नाही. भावेश सुद्धा एक अफलातून गोलंदाज आहेत. एक तीर तो एक मेरी, सहजासहजी लगातारचे षटकार मारून देणार नाही. मात्र आता स्ट्राइक वरती आहे तो म्हणजे रायमंड, ज्यांनी पहिल्याच सामन्यामध्ये हल्ला बोल मचवलेला होता. लगातार 3 षटकार ठोकले होते तोच रायमंड. आता त्याला मात्र आपली बॅट 360 फिरवावी लागेल. या सामन्यामध्ये जर जिंकायचं असेल ना तर स्वतःला सिद्ध करावं लागेल आणि आपला साजेसा आपला नॅचरल खेळ खेळावा लागेल. पाहूया पुढचा चेंडू. भावेश रायमंड हिज ऑन द मार्क. पाहूया यावेळेला थोडासा फील्डचा अंदाज घेत असताना पाहूया पुढचा चेंडू. भावेश यांचा गोलंदाजी मार्कमध्ये रेडी आहेत. स्ट्राइक वरती रायमंड. पाहूया हिज ऑन द मार्क. यावेळेला मात्र सरळ खोलत टाकला चेंडू भावेश यांनी आणि आता मात्र पंचांनी सरळ आउट जाहीर केलेला आहे. कारण काही गरज नसताना धावण्याची प्रयत्न केला, चेंडू पाहिला नाही कुठे आहे आणि स्वतःचा विकेट सॅक्रिफाईस केलेला आहे. ते म्हणजे रायमंड यांनी देऊया डीजेला संधी. आता रिचू ग्राउंड वरती आलेले आहेत. 3 चेंडू 3 षटकार 5,000 रुपये. विशाल, प्रतीक, नेक्सन तिघांकडून 1000 म्हणजे 3,000 रुपये. 5,000 लावलेले आहेत. सॉरी, रिचू यांना 5,000. समोर गोलंदाज आहे भावेश शेलार आणि आव्हान लागले 5,000. समोर गोलंदाज आहे भावेश शेलार. इज ऑन द मार्क. पाहूया पुढचा चेंडू. पहिला चेंडू. यस पंचांकडे पाहूया. पंचांनी सरळ चेंडू वेळ ठरवलेला आहे. अफलातून गोलंदाजी. भावेश एक हुशार गोलंदाज आहे. शेवटचा चेंडू आहे या षटकातील. अफलातून गोलंदाजी. जरी पहिल्या षटकामध्ये धावा गेल्या तरी काय झालं, मी कमबॅक करू शकतो, मी कमबॅक करीन आणि मी कमबॅक करून दाखवलाय या षटकामध्ये. भावेश शेलार. समोर धावा लागल्यात 5,000. चेंडू उचललाय, चेंडू मध्ये आहे, चेंडू खाली. क्षेत्ररक्षक होत्याचं नव्हतं झालंय. झेल होतोय धरतीला दान. आणि यालाच म्हणतात घरात टीव्ही नाही आणि मोगली बघायला बाजूच्या घरात गेले. घरात टीव्ही नाही आणि मोगली बघायला बाजूच्या घरात गेले. मित्रांनो, मी अगोदर सुद्धा सांगितलेलं आहे की तुमच्या हातून झेल सुटला म्हणून काय झालं, परंतु ग्राउंड मध्ये 2 प्लेयर धावतात ना, त्यांच्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. यस, पंचांनी टाइम आउटचा आम्हाला इशारा दिलेला आहे. लवकर करा, स्पीड अप करा. फक्त 3 मिनिटं उरलेले आहेत, नाहीतर अतिरिक्त 1 खेळाडू मध्ये ठेवावा लागेल. 40 धावा झालेल्या आहेत. 12 चेंडू 29 धावांची गरज आहे.
आणि जर का तुम्ही 3 मिनिटं जागोत 4 मिनिटं झाली ना तर तुम्हाला अतिरिक्त एक खेळाडू इनफिल्डच्या मध्ये ठेवावा लागेल. मी अगोदर म्हटलेलं आहे की स्पर्धा नसून ही आत्मसन्मानाची एक जंग आहे जिथे तुम्हाला सिद्ध करायचं आहे. कारण आपण जवळपास पाहिलं ना तर आतापर्यंत लोकल क्रिकेटचे टुर्नामेंट संपलेले आहेत. इनबिन हातावर मोजणे इतके टुर्नामेंट निघतात लोकलमध्ये 5 किंवा 6 आणि जास्तीत जास्त लक्ष लीग कडे आहे. आणि जर तुम्ही लीग मध्ये सहभाग घेता ना तर तुमच्यावरती सर्व आयकॉनचं सर्व खेळाडूंचं लक्ष आहे. तुम्ही कशी फलंदाजी करता, तुम्ही कशी गोलंदाजी करता, तुम्ही कसं क्षेत्ररक्षण करता. आणि जर का अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण तुम्ही करत असाल ना तर कुठल्याच प्रकारचा आयकॉन तुम्हाला मग सहजासहजी घ्यायला तयार नसेल. याच्याकडे लक्ष असू द्या. पाहूया पुढचा चेंडू. 12 चेंडू 29 धावा. पहिला चेंडू उचललाय. चेंडू मध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. कुठली चुकी करणार नाही. चुकीला माफी नाही. मोठा हादरा बसतोय. दर लावले होते आतापर्यंत कुणालाच लागले नाही. आणि त्यांची जागा भरून करण्यासाठी एक नवीन फलंदाज ज्याने पहिल्याच सामन्यामध्ये शेवटच्या चेंडू मध्ये षटकार ठोकला होता तोच राहुल, तोच हल्ला बोल राहुल मैदानाच्या आत दाखल होतोय. आता मात्र 11 चेंडू मध्ये 29 धावा बनवायच्या आहेत. आणि या धावा जर बनवायच्या आहेत ना तर तुम्हाला 47 टू 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 असे षटकार मारावे लागतील. कारण सहजासहजी या ग्राउंडवरती धावा चेस होत नाही. आणि धावा चेस करत असतील ना तर दोन्ही फलंदाजांना स्वतःवरचा आत्मविश्वास सिद्ध करावा लागेल. स्वतःला या ग्राउंडवरती सिद्ध करावं लागेल. पाहूया पुढचा चेंडू राहुल यांच्यासाठी. आणि यावेळेला मात्र पंचांकडे अपील केली होती मात्र पंच आपल्या निर्णयावरती ठाम आहेत. चांगला चेंडू आहे. भूषण यांची जबरदस्त गोलंदाजी आहे. पाहूया पुढचा चेंडू राहुल यांच्यासाठी. भूषण टू राहुल. पाहूया यावेळेला मात्र हुक करण्याचा प्रयत्न केला. चेंडू आणि बॅटमध्ये काहीच समन्वय आहे. चेंडू निर्धाव संपतोय. फ्लाइंग स्ट्रोक, निगाह किधर, निशाणा किधर. अशा प्रकारची जर फटकेबाजी केली ना तर नक्कीच तुम्ही आपल्या संघाला पराभवाकडे नेलाल यात काही शंका नाही. टाइम आउट झालेला आहे. पाहूया पुढचा चेंडू भूषण यांचा. पुन्हा एकदा छोटाम जाम करण्याचा प्रयत्न केला होता मात्र क्षेत्रक्षेत्र त्यांना आता एक धाव पूर्ण करावा लागेल. जेसन आहे तिकडे. चांगला थ्रो म्हणावा लागेल. तेवढं चांगलं बॅकअप विकेट किपर यांच्या मार्फत अफलातून क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. भवेश शेलारचं ते शतक संघाला एनर्जी देणारं शतक होतं. त्यांनी सांगितलं की मी आयकॉन आहे, मला कशासाठी आयकॉन घेतलेला आहे. आणि काश्मीर बुरकेने यांचं मोठं भलं मोठं विकेट त्यांनी प्राप्त करून दिलं. ही मोठी विजय होती त्यांची. पाहूया पुढचा चेंडू. यावेळेला हुक केलाय. चेंडू मध्ये आहे. चेंडू खाली भवेश शेलार मात्र अफलातून झेल पकडलेला आहे. आणि मी पाहत आहे ह्या जो फिल्डिंग करणारा संघ आहे जवळपास जर पाहिले ना तर अर्धा संघ शूटर संघ आहे. यात काय शंका नाही. जबरदस्त संघ बांधलेला नाही. तशाच प्रकारची कामगिरी त्यांच्या मार्फत केली जाते. भूषण यांना अजून एक विकेट भेटत आहे ते म्हणजे जोशुआ आउट झालेले आहेत. त्यांचे जागा भरून करण्यासाठी नवीन फलंदाज आलेला आहे. बघा जोपर्यंत सामना संपत नाही तोपर्यंत आपल्या संघाचा 12व्या खेळाडू आमच्या समोर बसला पाहिजे. शेवटचा चेंडू मला चेंडू द्यायचा आहे. माझे बंधू हिंदीचे कॉमेंटेटर अय्या शेख एक उत्कृष्ट कॉमेंटेटर आपल्या उत्तर परिसरामधून भरपूर कॉमेंट्री करण्यासाठी जात असतात बाहेरच्या परिसरामध्ये आणि त्याने आपल्या नावाची छाप सोडलेली आहे. हिंदीमध्ये कॉमेंट्री करत असतात. एक अफलातून कॉमेंटेटर आणि आपल्या सर्वांना आवडेल आणि पसंत येईल. मराठी भाषेमध्ये बोललो तर पसंत येईल अशा प्रकारची कॉमेंट्री त्यांच्या मार्फत केली जात आहे. आणि चांगलं कार्य आणि आपल्या उत्तमचं आणि चौकाचं नाव ते पुढे नेत आहेत. त्यांना भरपूर शुभेच्छा आहेत माझ्याकडून. पाहूया पुढचा चेंडू. यावेळेला मात्र एक फ्लाइंग स्ट्रोक
पाहूया पंचांचा इशारा काय असेल. येस, पंचांनी सरळ स्वेर चेंडू सांगितलेला आहे आणि षटक संपलेला आहे. तिसरं, चौथं, हा चेंडू 28 धावा. पंच वारंवार सांगत आहे टाइम आउटचा इशारा. आता मात्र फिल्डिंग करणाऱ्या संघाला एक क्षेत्ररक्षक अतिरिक्त आपल्या इनफिल्डच्या मध्ये ठेवावं लागेल, कारण टाइम आउट झालेला आहे. कर्णधार भावेश शेलार एक क्षेत्ररक्षक अतिरिक्त आपला इनफिल्ड मध्ये असला पाहिजे, नाही अन्यथा नो बॉल होईल. कारण तुम्हाला 20 मिनिटं दिले आहेत 4 ओव्हर कंप्लीट करण्यासाठी, मात्र तुमचे अतिरिक्त टाइम झालेला आहे. आता गोलंदाजी मार्क वरती आलाय तो म्हणजे सेनपाल. अशरफ खान सारखे केस वाढवले होते, आता कमी केलेले आहेत. बघा जिमला जात असतात, त्यांचा फिटनेस नक्कीच वर आहे, परंतु मी अगोदरच्या सामन्यामध्ये पाहिलं समोरचा फलंदाज दुहेरी धावेसाठी धावला, मात्र सेनपाल सारखा फिटनेस वाला फलंदाज अर्ध्या ग्राउंड मध्ये राहिला. मात्र जिम करत असताना फक्त बॉडी वाढू नका, तर आपला स्टॅमिना सुद्धा चेक करा, जेणेकरून क्रिकेटमध्ये तुम्हाला कधी अपयश येणार नाही. पाहूया पुढचा चेंडू. पहिला चेंडू बुडकवण्याचा प्रयत्न केला होता, पंचाकडे अपील केली होती, मात्र पंचांनी अपील फेटाळून लावलेलं आहे आणि एकदा पूर्ण करतायत. बॅटची एज लागली होती, पंचांनी दर्शवलेला आहे आणि या एक धावसंख्येने संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 42 धावा. आता मात्र 5 चेंडू 27 धावा. 5 चेंडू 27 धावा. कोण जिंकेला सामना? करूया मरोची परिस्थिती आहे बॅटिंग करणाऱ्या संघाला. पाहूया पुढचा चेंडू. या वेळेला मात्र पुन्हा एकदा अपील केली होती, लेग बायचा इशारा दिलाय पंचांनी. जबरदस्त गोलंदाजी, अचूक टप्पा, भेदक मारा. जशा प्रकारे त्यांनी केस कापलेले आहेत ना, त्यांच्या चेंडूचं स्पीड वाढलेला आहे. अन्यथा चेंडू टाकायचे तर केस पुढे यायचे डोळ्यावरती. थोडासा स्पीड कमी झाला होता, मात्र या सामन्यामध्ये काय गोलंदाजी करतायत. पाहूया पुढचा चेंडू. या वेळेला फुलातून गोलंदाजी पंचांकडे. पाहूया. यस, पंचांनी सांगितलं कुठल्याही प्रकारचे बॅटला स्पर्श केला नाही, पंचांकडे अपील करायचे नाही. एम्पायर डिसिजन इज द फायनल डिसिजन. कोणी आर्ग्युमेंट करायचं नाही. एकदा का पंचांनी निर्णय दिला तो तुम्हाला मान्य करावा लागेल, कोणी आर्ग्युमेंट करायचं नाही. चला, काय अफलातून गोलंदाजी, चेहऱ्यावरती स्मित असते, तो कॉन्फिडन्स दिसत आहे सेनपाल यांच्या चेहऱ्यावरती. पाहूया पुढचा चेंडू. हो, या वेळेला मात्र त्यांचा कॉन्फिडन्स कुठेतरी अतिरिक्त हाय झालेला आहे आणि हा चेंडू अतिरिक्त फेकलेला आहे वाईटच्या स्वरूपाने. या एक धावसंख्येने संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे धावफलकावरती 44 धावा झालेल्या आहेत. 3 चेंडू 25 धावा. भावेश शेलार यांच्या डोक्यावरती टेन्शन वाढलेलं आहे. पाहूया पुढचा चेंडू. या वेळेला स्लोअर चेंडू होता, चेंडूला भुडकावलेला सरळ चेंडू जात आहे 4 धावांसाठी. आता मात्र 2 चेंडू 21 धावांची गरज आहे. 2 चेंडू 21 धावा. कोण जिंकेल सामना? क्रिकेटमध्ये काही होऊ शकते. एका चेंडू मध्ये 16 धावा झालेल्या आहेत. 2 चेंडू मध्ये 21 धावा. चला, हो, यावेळेला बुडकावला आहे, चेंडू मध्ये आहे, चेंडू खाली 17 सेकंद. भावेश शेलार पोहोचू शकले नाही. चला, नाणाफेकीसाठी यायचा अय्या स्टार आणि या संघातील जो जिंकेल तो लगेच नाणाफेकीसाठी यायचा आहे आमच्या बॉलिंग बॉक्स मध्ये. शेवटचा चेंडू आहे. सर्व खेळाडू इनफिल्डच्या मध्ये येत आहेत. फक्त 1 2 3 4 खेळाडू इनफिल्डच्या बाहेर आहेत. पाहूया या चेंडूवरती एखादा षटकार येईल का? पाहूया. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र आताही अपील करू शकत नाही. यास बोल्ड झालेला आहे, बेल उडलेला आहे त्यांचा. सामना संपलेला आहे. चला, अय्या स्टार आणि या सामन्यामध्ये जो जिंकलेला आहे त्यांनी नाणाफेकीचा कॉल करणं. श्री गणेश गोराई या दोन्ही संघाने चिंतामणी साहिल स्पोर्ट्स आणि अय्या स्टार या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणाफेकीसाठी यायचं आहे. पुढची सूत्र मी अय्या शेख यांच्याकडे देत आहे. एक नामवंत कॉमेंटेटर
गौरंग तुम्ही यायचं आहे लवकर. गौरंग सर तुम्ही यायचं आहे. तुम्हाला मला माहिती आहे तुम्हाला जायचं आहे. हां थोडेसे गंमत टाका आमच्या भाषेमध्ये म्हटलं कोली भाषेमध्ये तर गंमत टाकायला जात आहेत. तर यस सर मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही नानापिंगीचा कॉल घ्यायचा आहे. पुढची सूत्र मी यस सर यांच्याकडे देत आहे. एक नामवंत कॉमेंटेटर आपल्या उत्तम चौक परिसरातील एक नामवंत कॉमेंटेटर त्यांच्याकडे मी माईक सुपूर्द करत आहे. और हेलो हेलो टॉस के लिए डेमियन इनके शुभ हाथों से इस वक्त